महाभारताची सुरुवात होते राजा शांतनूपासून। कुरुवंशातील राजा शांतनू अत्यंत पराक्रमी आणि न्यायप्रिय राजा। युद्ध कौशल्य, धैर्य आणि दूरदृष्टीतून त्यांनी हस्तिनापुर साम्राज्य बळकट केलं। नमस्कार नमस्कार नमस्कार, मी गिरिराज, क्षणभर महाभारत या मालिकेचा होस्ट आणि तुमचा एक सच्चा सनातनी दोस्त। राजा शांतनू एक दिवस शिकारीसाठी जंगलात जातो। तिथे त्यांना एक सुंदर स्त्री गंगा दिसते। गंगाच्या सौंदर्यावर मोहित होऊन राजा तिला लग्नाची मागणी घालतात। गंगा लग्नाला हो म्हणते, पण सोबत एक अटही घालते। ती म्हणते, तुम्ही मला कधीच कोणता प्रश्न विचारत नाही आणि ज्या दिवशी तुम्ही मला तो प्रश्न विचाराल त्या दिवशी मी तुम्हाला सोडून कायमची निघून जाईल। राजा हो म्हणून वचनात बद्ध होतो आणि दोघांचे लग्न होते। पुढे ज्यावेळेस त्यांना पहिल्या मुलाची प्राप्ती होते त्यावेळेस गंगा त्या मुलाला घेऊन नदीमध्ये विसर्जित करते। हे पाहून राजा शांतनू अतिशय दुःखी व कष्टी होतो, पण वचनामध्ये बद्ध असल्या कारणाने राजा शांतनू गंगेला काहीच विचारू शकत नाही। त्यानंतर त्यांना 6 मुलाची प्राप्ती होते। त्यावेळेस देखील गंगा त्या 6 मुलांना घेऊन नदीमध्ये विसर्जित करते, पण वचनामध्ये बद्ध असलेला राजा शांतनू गंगेला काहीच प्रश्न विचारू शकत नाही। 8व्या मुलाच्या वेळेस राजा शांतनू गंगेला विचारतो, तू हे का करत आहेस? हे काही आपल्याच मुलाचा का जीव घेत आहे? त्यावेळेस गंगा सांगते, मला मिळालेल्या शापाच्या कारणामुळे माझी जी कोणी संतती असेल ती कायम दुःखी व कष्टी असेल। त्यांना याच दुःखातून वाचवण्यासाठी मी त्यांचा आधीच जीव घेत आहे। त्यावेळेस गंगा म्हणते, तुम्ही दिलेलं वचन मोडलं, आता मी तुमच्यासोबत राहू शकत नाही। असे म्हणून गंगा तिच्या 8व्या पुत्राला म्हणजेच देवव्रताला सोबत घेऊन कायमची निघून जाते। पुढे बऱ्याच वर्षानंतर गंगा देवव्रताला घेऊन राजा शांतनूला परत देते। क्षणभर महाभारत या मालिकेतील पुढील व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अष्टवसूंची कथा। तुम्हाला माहित आहे का, अष्टवसूंनी कोणत्या ऋषीमुनीच्या आश्रमामध्ये चोरी केली आणि त्या चोरीचा परिणाम म्हणून त्यांना एका महाभयंकर शापाला सामोरे जावे लागले? जर तुम्हाला त्या ऋषीचं नाव माहिती असेल तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।